नाव काय? हर्षदा. अहो समाजसेविका, आधार संस्था, निराधारांना आधार देणारी, आठवतंय का? सचिन म्हात्रे म्हणजे तुमची बायको त्याच घरात जळून मरण पावली होती का? मी तुझी शत्रू नाहीये, मित्र आहे. यापुढे तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या बरोबर आहे. ताई, ताई तुम्ही माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी. कधीही कुठेही माझी मदत लागली तर मला फोन कर. हे काय? तू काहीच खाल्लं नाहीयेस. हे बघ, अशा परिस्थितीत उपाशी राहायचं नसतं. आज तुझी मोठी बहीण तुझं डोहाळे जेवण करते असं समजतो. तुमच्या साहेबांना सांगा मी उद्या स्वतः ऑफिसमध्ये येतो आणि पैसे देतो. ओके? पण सर मला आता. हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी उद्या स्वतः ऑफिसमध्ये येतो. जातो. हॅलो. हां बोला. अहो मी पैसे देतो तुम्हाला. तुमचा माणूस आत्ताच येऊन गेला. हो मी त्याला सांगितलं हेच की मी स्वतः उद्या सकाळी ऑफिसमध्ये येतो आणि पैसे देतो म्हणून. नाही नाही मी नक्की देणार आहे तुम्हाला. तसं नाही आहे. हे बघा. हॅलो. काय रे, कुणाचा फोन होता? कुणाचा असणार? ॲडव्होकेट गुंजाळ. अरे मग माना तिच्या वडिलांकडे अर्धे पैसे. कोणाच्या? नंदिनीच्या वडिलांकडे. त्यांनाही न्याय हवाच होता ना. काय हवाच होता ना त्यांना? बघ कर ना फोन, माग ना पैसे त्यांच्याकडे. माझा फोन नंबर जपून ठेवलास ना? हो. दिवस असो रात्र असो, कधीही माझी कुठेही गरज लागली तर फोन करायचा. मी वरच्यावर येत जाईनच तुला भेटायला. आणि हो, बाहेर पडताना जरा जपून. आज जशी माझ्या नजरेला पडलीस तशी कधीतरी त्याच्या नजरेला पडशील. नाही, मी एक काम करते. मी एक बुरखाच विकत घेते ना, म्हणजे तो घालून बाहेर पडले की प्रश्नच मिटला, नाही का? चालेल. बरं, हे पैसे ठेव. नाही ताई, नको मला. ताई म्हणतेस ना, मग ताईचं ऐकायचं. नाही ना, हे पैसे ठेव.
तुला तुला कधीही याची गरज लागू शकते. काय अजब न्याय आहे ना त्याचा. जो लहानपणापासूनचा सोबती होता तो तर जीवावर उठलाय माझ्या. आणि आणि आज तू. असंच असतं, अनेकांच्या बाबतीत घडतं. आज तुझ्या बाबतीत घडलं इतकंच. तू काळजी घे आणि नीट जा. पण काहीच होऊ शकत नाही का? हां नाही रे, निदान 50,000 रुपये तरी. हां काय हरकत नाही, मी तुला 2 दिवसांनी फोन करतो. हां? बाकी कसा आहेस तू? बिझनेस काय म्हणतोय? हो, अरे वा, दॅट्स गुड. ओके, बाय बाय. गिरीश, हॅलो. हां प्रसाद, अरे सचिन बोलतोय. कसा आहेस? व्यवस्थित ना? अरे सॉरी, मी त्या तुझ्या फंक्शनला येऊ नाही शकलो. हो हो. अरे माझं एक थोडंसं काम होतं तुझ्याकडे. मला जरा पैसे हवे होते. नाही म्हणजे खरं तर 3.5 लाख रुपये हवे आहेत. पण नाही म्हणजे तू 50,000पर्यंत देऊ शकलास तर हे बघ, मी तुला 2-3 महिन्यात परत करेन. हां. ओ अच्छा. नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. इट्स ओके. ओके, बाय. हॅलो. हां अक्षय. हां कसा आहेस? व्यवस्थित ना? अरे नाही, चालू आहे, तीच धावपळ चालू आहे. घर आहे म्हटल्यावर इतक्या लवकर कसं विकलं जाईल? हो, गिऱ्हाईक शोधतोच आहे मी. अरे नाही चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. तुला तर माहिती आहे घरची परिस्थिती आता. त्यात ॲडव्होकेट गुंजाळांचं बिल. हो अरे त्यावेळी कल्पना नाही आली, पण आता हो अरे 3.5 लाख रुपये द्यायचे आहेत त्यांना. अक्षय, तुझ्याकडून थोडीशी मदत झाली असती तर. नाही फक्त 2-3 महिन्यांकरता. हां बरं. अच्छा, पुढच्या आठवड्यात सांगू शकशील?
बघ ना जमेल तेवढं. हां ओके ओके थँक्यू. या हरामजाद्याचा एक हात तोड आणि वर लटकवून ठेव. हर्ष हर्ष काय ग? बरं वाटतंय ना आता? हो माई. शरीरावरच्या जखमा भरत आल्या आहेत आता, पण मनावर झालेले आघात अजून विसरता नाही येत आहेत. त्या सगळ्या नक्षलवाद्यांचे आवाज कानात घुमतात अजूनही. तू ना त्या गोष्टीचा विचारच करू नको आता. हळूहळू वाटेल बरं. ठीक आहे. अरे बघ, हे तुझं कुरिअर आलेलं द्यायला आले आणि तेच विसरून गेले. घे. आणि मी आहे किचन मध्ये, काही लागलं तर हाक मारवायला. आसावरी पूजा करते ना म्हणून सांगितलं. हा आरती घेता ना? घेतली?
काय झालंय तुम्हाला? किती घाम आलाय. हे काय आहे? कुरिअर आहे ऑफिसच्या कामाचा. पाहिलंत? नाही, बघतोय आता. मी उघडून देऊ? नाही, मला थोडं चहा देतेस? आत्ता आणते. गोखले साहेब, आपल्याला राणे साहेबांनी बोलवलंय. इथून 2 नंबर कॅबिन. आपलं काय काम आहे साहेब? राजवाडे मॅडम आहेत. मॅडम तर आत्ताच बाहेर गेलेत. ठीक आहे, माझं ऑफिशियल काम होतं. मी त्यांना ऑफिसमध्ये भेटेन नंतर. ठीक आहे साहेब. साहेब आपलं नाव काय साहेब? राजाराम पांढरे. राजाराम पांढरे. ठीक आहे साहेब, मी सांगतो मॅडमला. अरे कोटावार साहेब, तुम्ही? अरे तुम्ही इकडे कुठे? अलीकडेच माझी ट्रान्सफर झाली मंत्रालयातून. हो का? अरे वा वा. मग कसं काय चाललंय एकंदरीत? ठीक आहे. तुमचं मॉलचं कुठपर आलंय? आता काय, तुमच्या मॅडमच्या हातात आहे सगळं. तुमच्या मॅडम जरा जास्तच फोकस्ड आहेत आमच्या मॉलच्या संदर्भात. काही कारण कळत नाही मला काय आहे ते. काही मॅडमचा पर्सनल इंटरेस्ट? छे छे, तसं काही नाहीये. मला वाटतं कोणीतरी ती फाईल उकरल्यासारखी मॅडमच्या टेबलावर ठेवली आणि त्या मॉलचे आणि सगळ्यांचेच फासे फिरले. मॅडम काही आता सोडत नाहीत का? कशासाठी वागलात? ते कुरिअर आलं होतं, तो पेपर हरवला कुठेतरी. अहो मम्मी, दुखतंय ना? थांबा, मी शोधून देते. वेडी आहेस का तू? असावं नाही. तू या अवस्थेत वाकू नकोस प्लीज. तुम्ही आधी बसा. बसा तुम्ही आधी. असे कसे वागलात हो? हातावर किती प्रेशर आलं असेल. तुम्ही असं करा, तुम्ही चहा घ्या. खूप महत्वाचा पेपर आहे का? हो. मी असं करते, मंगेशला पाठवते. तो काढून देईल तुम्हाला. प्लीज तुम्ही वाकू नका. लगेच पाठवते.